नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. तर यावर्षी गुढीपाडवा हा 19 मार्च 2026 वार गुरुवार तर या दिवशी आलेला आहे आपलं नवीन मराठी वर्ष. तर याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत असते आणि असं म्हटलं जातं की 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त गुढीपाडवा हा आहे. तर या दिवशी खरेदी करणं, नवीन वर्षाचं स्वागत करत असतो आपण. या दिवशी नवीन घराची खरेदी करू शकता किंवा नवीन कोणताही व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. अतिशय महत्त्वाचा आणि खूप शुभ असा हा दिवस मानला जातो. यासोबतच या दिवशी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे असतात. तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे असतात हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, गुढीपाडव्याचंच औचित्य साधून आपल्याला आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धीकारक काही तोडगे आपल्याला करायचे आहे. तर या दिवशी आपल्याला एक पोटली बनवायची आहे, जी आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आणि घरामध्ये जर काही कधी वाईट शक्ती, नजरबाधा, दोष होऊ नये यासाठी आपल्याला ही पोटली बनवायची आहे. तर ही पोटली तुम्हाला केंद्रामध्ये, या पोटलीमध्ये जे साहित्य आपल्याला ठेवायचं आहे तर ते तुम्हाला केंद्रामध्ये देखील मिळतील किंवा कोणत्याही धार्मिक दुकानात देखील तुम्हाला हे साहित्य मिळतील. तर गुढीपाडव्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं नाही कोणत्याही कारणाने, तर तुम्ही कोणत्याही बुधवारी हा उपाय करू शकता. तर धनधान्य कारक ही पोटली आपल्याला बनवायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय ठेवायचे आहे तर बघा, एक हळकुंड, एक रंगारी हिरडा, त्यानंतर नादकेशर आणि मीठ, त्यासोबतच महाराजांचे तांब्याचे पाऊल आणि 1 रुपयाचं कॉईन, ते देखील तांब्याचं. तर ही सर्व वस्तू आपल्याला घ्यायची आहे. तर या सर्व वस्तू अलग अलग प्लास्टिक पिशवीमध्ये पॅक करून आपल्याला या वस्तू ठेवायच्या आहे. यासोबतच गहू देखील आपल्याला घ्यायचे आहे आणि घरातले आपल्याला गहू घ्यायचे आहे आणि हे देखील आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून, छोट्या छोट्या ज्या पिशव्या असतात त्यामध्ये पॅक करून आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्याला पिवळ्या कलरच्या पोटलीमध्ये आपल्याला टाकायच्या आहे. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये का ठेवायचे आहे तर खराब होऊ नये यासाठी आपल्याला या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचे आहे. त्यासोबतच घरातील 1 रुपयाचं नाणं देखील आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर सेवा करायची आहे. तर सेवा करत असताना घरातील सर्वांनी आपल्याला सेवा करताना थांबायचं आहे, बसायचं आहे. तसेच ही सेवा कोणीही घरामधील करू शकतं. तर ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि सेवा करताना आपल्याला देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. देवघरासमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता. तर आपल्या उजव्या हातामध्ये ही पोटली घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून 11 माळी तुम्ही जप करा. नाही जमलं तर तुम्ही 1 माळ जप केला तरीही चालेल. पण जितकी आपण सेवा करू तितका प्रभाव देखील त्या सेवेचा आपल्याला मिळत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर यामुळे घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता, आपल्याला या पोटलीमुळे, ही पोटली ठेवल्यामुळे घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता आपल्याला पडू नये म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि ही पोटली आपल्याला आपल्या किचनमध्ये ठेवायची आहे. प्रत्येक पौर्णिमेला काढून त्यावर आपल्याला सेवा करायची आहे आणि परत ठेवून द्यायची आहे. त्यासोबतच जर तुम्ही मागच्या वर्षी गुढीपाडव्याला हा उपाय केला असेल तर ती पोटली परत तुम्ही काढून त्यामधील ज्या चांगल्या वस्तू असतील तर त्याच तुम्ही परत घेऊ शकता. ज्या खराब झाल्या असतील तर त्या नवीन घ्यायच्या आहे आणि ती देखील तुम्ही पोटली वापरू शकता. हा उपाय झाल्यानंतर अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला, तुमचं स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणालाही तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता किंवा कोणत्याही बुधवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तर या उपायासाठी आपल्याला 3 इंच वडाच्या झाडाची मुळी आपल्याला घ्यायची आहे आणि एक रंगारी हिरडा यामध्ये घ्यायचा आहे. यावर देखील आपल्याला सेवा करायची आहे आणि या वस्तू केंद्रात देखील तुम्हाला भेटतील. हे आणल्यानंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हातावर या वस्तू घ्यायच्या आहे आणि 1 माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर यावरती आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचे आहे. त्यासोबतच धूप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीही वाईट संकट, दोष, बाधा माझ्या कुटुंबाला या सर्वांपासून वाचव, अशी प्रार्थना करून ते साहित्य आपल्याला एक लाल कपड्यामध्ये बांधून घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूने वरती आपल्याला ही पोटली अटकवायची आहे.
आणि हे उपाय वर्षातून एकदाच आपल्याला करता येतात. त्यामुळे नक्कीच आपल्या घरासाठी, घरातील व्यक्तींसाठी, घरामध्ये सुख शांती, धनधान्यांची कमतरता पडू नये यासाठी या पोटली नक्कीच तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करून त्यावरती सेवा करा.